मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे बौद्ध धम्म परिषद तसेच सोलापूर जिल्ह्यातील पहिली सारनाथ बुद्ध विहार ठिकाणी आमदार राजू खरे यांच्या माध्यमातून 32 फूट उंचीचा जो अशोक स्तंभ उभा करण्यात आला, त्या अशोक स्तंभाचं लोकार्पण सोहळा मोहोळ तालुक्याचे दबंग आमदार राजू खरे व त्यांच्या पत्नी सौ तृप्ती खरे यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमावेळी प्रमुख धम्मदेसना पूजनीय भिक्खू महावीरो थेरो, पूजनीय भिक्खू धम्मशील थेरो, पूजनीय भिक्खू नागसेन बोधी थेरो, पूजनीय भिक्खू बोधिधम्मा थेरो, पूजनीय भिक्खू सारीपुत्त अशा अनेक प्रमुख धम्मदेशना यांची उपस्थिती लाभली गेली। यावेळी आमदार राजू खरे यांच्या पत्नी सौ तृप्ती खरे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांनी 6 वर्ष ज्या बोधी वृक्षाखाली तपस्या करून ज्ञान प्राप्त झालं, अशा बोधी वृक्षाचं वृक्षारोपण बुद्ध विहारच्या ठिकाणी करण्यात आलं। यानंतर उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख धम्मदेशना व सर्व भिक्खू संघांना पवित्र अशा चिवरदान देऊन सन्मानित केले गेलं। यानंतर या ठिकाणी होत असलेल्या बुद्ध विहारासाठी आयु सरसाबाई भागवत सोनटक्के यांच्या वतीनं 2 एकर जमीन दान करण्यात आली। त्या सर्व कुटुंबियांचा सत्कार आमदार राजू खरे व सौ तृप्ती खरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल आमदार राजू खरे व सौ तृप्ती खरे यांचाही सत्कार सोनटक्के परिवाराच्या वतीने करण्यात आला। यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार राजू खरे यांनी आपल्या भाषणामधून ज्यांना बुद्ध धर्म समजला तो आपल्या धर्मासाठी कोणताही त्याग करायला तयार होतो, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला संविधान नसलं असतं तर आज मी आमदार या पदावर बसलो नसतो, अशी देखील भावना बोलून दाखवली। एवढ्यावरच न थांबता समाजाने एकजूट एकसंघ राहून धर्माचं काम वाढवण्याची गरज असल्याचं देखील बोललं गेलं। तसेच येणाऱ्या काळात या बुद्ध विहारासाठी आमदार फंडातून 25 लाखांचा तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 50 लाखांचा निधी उपलब्ध करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली। आज सारनाथ बुद्ध विहार टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे भव्य आणि दिव्य अशी बौद्ध धम्म परिषद पार पडत असताना तसेच या आपल्या बुद्ध विहाराच्या आवारामध्ये अशोक स्तंभ लोकार्पण सोहळा आज नुकताच आपल्या सर्व बांधवांच्या उपस्थितीत, सर्व भंतेगणांच्या उपस्थितीत माझे सर्व सहकारी मित्र दीपकजी गायकवाड, चरणराजजी चौरे, रमेशजी बारसकर, आमचे उपसभापती बाळासाहेब गायकवाड, तालुका प्रमुख अशोक भोसले, उपस्थित माझे सर्व सहकारी मित्र आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांनी आपल्याला जाता जाता नागपूरच्या नागभूमीवरती जगाला शांतीचा संदेश देणारा धम्म आपल्या हातामध्ये ठेवून त्याच वर्षी बाबासाहेबांचं महानिर्वाण दिन झालं। त्यानंतर त्या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्याला बुद्ध धर्म समजला तो आपल्या धर्मासाठी कोणताही त्याग करायला तयार होतो। आज बाबासाहेबांनी 1000 वेळेला विचार केला, 5000 वर्षापासून खितपत पडलेल्या माझ्या समाजाला याच्या पुढील काळात एक दिशा मिळावी म्हणून या भारतीय
भारताची घटना लिहून आज भारताची लोकशाही बाबासाहेबांच्या घटनेवरती उभारलेली आहे। इतकं महान काम बाबासाहेबांनी केलं। आज मी ज्या मोहोळ मतदारसंघातून निवडणूक लढवली तो मतदारसंघ हा मोहोळसाठी मोहोळ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्या कारणानं मला उमेदवारी म्हणून तिथून निवडणूक लढता आली। जर घटनेमध्ये आपल्यासाठी तरतूद केली नसती तर हा राजू खरे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊ शकला नसता। बांधवांनो, मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर या व्यतिरिक्त फार कमी प्रमाणामध्ये आपल्या समाजाची ऐक्य आहे आणि मग समाज एकसंघ जर ठेवायचा असेल तर आपल्याला धर्माचं काम वाढवावं लागेल आणि जर धर्म वाढला तर समाज एकसंघ राहील। आणि म्हणून आता पंतजी म्हणाले की नागपूरला महाराष्ट्राच्या विधानसभेत जात असताना ज्या वेळेला मी विधानसभेत बसलो होतो त्यावेळेला 4था दिवस होता, नागपूरचं हिवाळी अधिवेशन चालू होतं आणि कोण एक व्यक्ती बाबासाहेबांबद्दल अनुद्गार काढली, परंतु त्यांना हे माहित नव्हतं की त्या व्यक्तीला बाबासाहेबांच्या या घटनेमुळं गुजरातमध्ये अटक व्हावी लागली होती। बाबासाहेबांच्या याच घटनेमुळं त्यांना जेलची हवा खावी लागली होती। बाबासाहेबांच्या याच घटनेमुळं त्यांना गुजरातच्या बाहेर तडीपार व्हावं लागलं होतं आणि बाबासाहेबांच्या ह्याच घटनेमुळं त्या सदग्रस्ताला जामीन मिळाला आणि बाबासाहेबांच्या ह्याच घटनेमुळं ते या देशाचे गृहमंत्री झाले। परंतु माणूस भूतकाळ विसरतो, राजसत्ता आपल्या हातात आली म्हणजे जणू काय आपण महाराष्ट्राचे हुकुमशाह झालो अशा विवेचनामध्ये जे उद्गार काढले त्या उद्गाराचा जाहीर निषेध म्हणून विधानसभेमध्ये जात असताना बाबासाहेबांचा फोटो हातामध्ये घेतला, डोक्याला निळी टोपी घातली आणि मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चालत गेलो। विधानसभेतून मध्ये गेल्यानंतर ना मी माझ्या आसनावरती बसलो त्यावेळेला अध्यक्ष महाराजांनी सांगितलं की बाबासाहेबांचे फोटो आलेले आहेत ते सर्व फोटो सभागृहाच्या बाहेर ठेवा, आपण सभागृहाचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे। अरे या देशाच्या गृहमंत्र्याला पावित्र्य सांभाळता येत नाही, तुम्ही आम्हाला काय सांगता पावित्र्य सांभाळायचं। दिवसभर कामामध्ये सहभागी झालो, डोक्यावरची टोपी आणि हातामधला बाबासाहेबांचा फोटो टेबलवरती असाच उभा केला की अध्यक्षाला दिवसभर कामकाज करताना माझ्या समोर बसलेल्या महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, अख्खं मंत्रिमंडळ हे पाहत होतं। आणि मग मी म्हणते बाबासाहेबांचा फोटो आणल्यानंतर काँग्रेसवाले आले, काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांचा फोटो आणला आणि मग त्यानंतर भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महायुतीनं गोंधळ घातला। त्यानंतर 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब झालं, पुन्हा 10 मिनिटांनंतर सभागृह चालू झालं। तर काय आश्चर्याचा चक्का, सारे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुतीच्या सर्व आमदारांनी बाबासाहेबांचा फोटो आणला आणि त्या चेअरवरती बसले। बघाल तिकडे बाबासाहेब दिसत होते। माझ्या मनामध्ये प्रश्न पडला, मला बाबासाहेब जर वर्ण बघत असले असते तर बाबासाहेबांना काय वाटलं असतं। त्या दिवशी सभागृहाच्या प्रत्येक टेबलवरती बाबासाहेबांचा फोटो होता। इतकी धास्ती बाबासाहेबांची या सर्वच पक्षांनी घेतली होती, परंतु त्याचं मोल तुम्हाला आणि आम्हाला समजलं पाहिजे। बांधवांनो, मी ज्यावेळेला 2 महिन्यापूर्वी इथं आलो होतो, हा आपला सोनटक्के परिवार
किती यांचं मन मोठं आहे बघा. आज गुंठ्यान 2 गुंठ्यासाठी आम्ही भांडणं करतो. 4-4 10 गुंठ्यामध्ये आज या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये मर्डर होत आहे, 10 मर्डर होत आहे. भाव भावात राहिलं नाही, घर घरात राहिलं नाही. अशाही परिस्थितीमध्ये या परिवारानं 2 एकरची जागा या धम्मासाठी दिली. मी सर्वप्रथम सर्व बंदीजींच्या वतीनं उपस्थित सांगतो की खऱ्या अर्थाने ह्या परिवाराचं आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. आणि मी 2 महिन्यापूर्वी आल्यानंतर ना मला भंतेजी म्हणाले की आपल्याला अशोक स्तंभ बांधायचा आहे. मी भंतेजीला म्हणलं की भंतेजी आपल्याला काय लागते. ते म्हणाले 5 लाख रुपयात होईल. मी त्याच दिवशी रात्री त्यांना माझ्या फार्म हाऊसवर बोलवलं, ताबडतोब 5 लाख रुपये दिले आणि स्तंभाचं काम चालू करा. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आता आपल्याला धम्म परिषद घ्यायची. त्यावेळेला निवडणुकीचं माहोल होतं. भंतेजी म्हणाले की आपण आमदार म्हणून नक्कीच येणार. मी भंतेजींना एवढंच म्हणालो की भंतेजी निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु समाजाचं एवढं मोठं धम्माचं काम आपण करताय. सोलापूर जिल्ह्याला गरज आहे, कारण आमच्या या जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ विधानसभेला राखीव होते. एक माळशिरस राखीव होता आणि एक मोहोळ राखीव होता. 4 निवडणुका पार झाल्या, परंतु बाबासाहेबांचे लेकरू महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलंच नाही. त्याला कारण एकच की आमच्यात एकी नाही. गटातटाने आम्ही वाटून गेलो आणि इथल्या प्रस्थापित नेत्यांनी आम्हाला कधी एकत्र येऊ दिलं नाही. परंतु मी एकच वाक्य मला माहिती होतं की त्या भिंतीवर लिहून ठेवलं होतं की उद्याची शासनकर्ते जमात व्हा. आणि मी गेली 34 वर्ष शिवसेनेत काम करत असल्यामुळं मी ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये 2024ला मोहोळमधून लढायचं आणि मोहोळमधून जिंकायचं. माझे बाजूला बसलेले सर्व सहकारी मित्र, दीपकजी गायकवाड असतील, चरणराज असतील, बारसकर असतील, गायकवाड असतील, अशोक भोसले सहित सर्व समाज असेल, 12 बलुतेदारांनी मला सहकार्य केलं आणि जवळजवळ 1.25 लाख मतं मला पडली. आणि 30,202 मतांनी या तालुक्यातली काळी कुट्ट कारागिरी आम्ही संपवली. दादागिरी, दडपशाही, तानाशाही, झुंडशाही संपवून हा भीमाचा बच्चा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला. आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की येणारा काळ हा आपल्यासाठी फार वाईट काळ आहे. आणि म्हणून समाजाची एकसंध ताकद, हिरवे दावे बाजूला ठेवा. या धम्म परिषदेच्या वतीनं मी आपल्याला समाजाला विनंती करतो की सर्व व्यक्तिगत हिरवे दावे बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी निळ्या झेंड्याखाली एकत्र व्हा. जर आपण एकत्र जर झालो नाही तर कोणतरी एखादा तडीपार गुंडा देशाचा गृहमंत्री होतो आणि बाबासाहेबांबद्दल लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये अनुद्गार काढतो. त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी जर हा मोहोळमधून राजू खरे आमदार म्हणून निवडून गेला नसता तर विधानभवनात बाबासाहेबांचा फोटो घेऊन कोण गेला असतो. आणि माझ्यासारखी माझ्याबरोबर 10-20 आमदार जर महाराष्ट्राच्या विधानसभेत आली तर काय काय मजा येईल मला सांगा तुम्ही. कोणाची टाप तर होईल का. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की कळकळीची विनंती करतो, थोडं भावनिक होऊ नका. कार्यकर्त्याला विनंती करतो की इकडे तिकडे गटातटात न राहता आज आपण इथं आपल्या विचाराचा आमदार निवडून आणलेला आहे. परंतु तो आमदार हा पुढची 25 वर्ष या मतदारसंघातनं हल्ला नाही पाहिजे. जिल्हा परिषद आहेत, ग्रामपंचायत आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत. ही ताकद आपल्याला अशीच ठेवावी लागेल. राहिला विषय भंतेजी आपण सांगितलं. भंतेजी ऐकतोय आपण सांगितल्याप्रमाणे आता आपण अशोक स्तंभाचं उद्घाटन केलेलं आहे. आता 4 महिन्यानंतर मी माझ्या आमदार फंडातून 25 लाख रुपयाचा निधी हे आपण जे पत्र्याच्या ह्याच्यामध्ये राहत आहे ते 4 महिन्यांमध्ये आपल्याला राहण्यासाठी सुसज्ज असं एक चांगला बुद्धविहार समाज मंदिराचा एक पार्ट म्हणून एक वास्तू उभी करा. त्याच्यासाठी 25 लाख रुपयाची आमदार फंडातून मी ताबडतोब आज जाहीर करतो या धम्म परिषदेच्या वतीने. या भागामध्ये 2 एकर जमीन आपल्याला दिलेली आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य या कारणानं तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलेला आहे. आता पहिली जिल्हा नियोजनाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लागली. मी बंडखोर वृत्तीचा माणूस आहे भंतेजी. मला घेऊनच काम करावं लागतं, गणित बिघडून जाते.
या तालुक्यातलं 50 वर्षाचं गणित मी बिघडून टाकलं. इथं मला एकच मालक, मी म्हणलं तो कुठला मालक आहे? जनता मालक आहे. आणि आम्ही 24ला दाखवून दिलं. माझे सर्व मित्र बाजूला बसलेले त्यांनी दिवस रात्र कष्ट घेतलं आणि इथली मालकशाही संपवून जनता ही लोकशाहीमध्ये सर्वात मोठी मालक आहे हे आज आम्ही मोहोळकरच्या जनतेने महाराष्ट्राला आणि सोलापूर जिल्ह्याला दाखवून दिलं. अशाच पद्धतीने इथे आपल्याला ठेवावी लागतात. आणि म्हणून येणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य या तालुक्याचा आमदार म्हणून एक 50 लाख रुपये या 2 एकराच्या सुशोभीकरणासाठी ताबडतोब दिले जातील. 25 लाख प्लस 50 लाख 75 लाख रुपयाचा निधी येत्या या 15 दिवसामध्ये मी तुम्हाला व्यवस्था करून देतो. आणि जाता जाता मी या सर्व समाज बांधवांना सांगतो, मी आमदार आज असेल उद्या नसेल, परंतु ही धम्म परिषद ही पहिली वेळ आपल्याला सिकंदर टाकळीमध्ये होती. राज्याचे समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट हे माझे जवळचे नातेवाईक आहेत, आपल्याला माहिती आहे. अनिल कुमार गायकवाड जे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे MD आहेत ते माझे सख्खे भाऊजी आहेत. आणि तुमचा संजय बनसोडे हाही माझा भावच आहे. आता त्याला मंत्री केला नाही पण आमदार आहे. सभागृहात माझ्याबरोबर त्या दिवशी होता. हा, आणि संजय शिरसाट बी आपले नातेवाईकच आहेत. राज्याचे समाज कल्याण मंत्री आहेत. लवकरच एक प्रारूपाचा विकास आराखडा आपण सर्व बुद्ध इथले आमचे सोनटक्के परिवार आपण सर्व भंतेजी बसा आणि या 2 एकरमध्ये असं एक चांगली एक वास्तू आपल्याला उभी करायची आहे. आज आम्ही असो अगर नसो, परंतु येणाऱ्या काळामध्ये आमच्या लेकरा बाळांना या वास्तूमध्ये आल्यानंतर बाबासाहेबांचा दिलेला धम्म काय आहे हे त्याला समजलं पाहिजे. अशी एक देखणी वास्तू समाज कल्याण खात्याच्या वतीनं ताबडतोब येत्या 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये मंजूर करू. त्याच्याही कामाची सुरुवात आपण ताबडतोब करू. संजय बनसोडेंनी मला वाटतं 21 कोटी रुपयाचं तिथं बुद्ध विहार बांधलेलं आहे समाज कल्याण खात्याच्या वतीनं. आपण 4 कोटी रुपयाची वाढ करू आणि 25 कोटी रुपये खर्च करू. एक सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 नंबर नावा रूपाला दिसेल अशा पद्धतीचं एक चांगलं भव्य आणि दिव्य अशी वास्तू या 2 एकरामध्ये उभी करू. इथं येऊन सोलापूर जिल्ह्यातला आपला भीम सैनिक नतमस्तक झाला पाहिजे अशा पद्धतीची वास्तू आपण उभं करू. हा राजू खरे कुठेही कमी पडणार नाही. मी सर्व आज जवळजवळ 20 भंतीजी इथं आलेले आहेत. पूर्ण तालुका आणि जिल्ह्यामधून समाज बांधव इथं आलेले आहेत. त्या साऱ्या समाज बांधवांना सांगतो की येत्या या 1-1.5 वर्षाच्या आत इथं, आणि आता हे रस्त्याला येताना आपण कच्च्या रस्त्यानं आलो होतो, मी ताबडतोब माझ्या फंडातून याचं खडीकरण आणि डांबरीकरण येत्या 4 महिन्यामध्ये पूर्ण करून देतो. पुढच्या बारीनं आपला इथं जो बांधव आला तर तो डांबरीवरून आत आला पाहिजे. आणि हा रस्ता जो आपण इकडे येत होतो त्या रस्त्याची मी अवस्था बघत होतो. तसं मोहोळ तालुक्यामधली बरेच असे रस्त्याची अवस्था अत्यंत दुर्भाग्याची झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये असताना आदरणीय अनिल कुमारजी गायकवाड साहेबांना विनंती केली की आपल्याकडे महामंडळाचे आपण MD आहात, महामंडळातले असे काही माझे रस्ते घ्या, निदान खास भाग म्हणून माझ्या मोहोळ तालुक्यातली की 5-50 गावं तिथं जोडली जातील. मला भाऊजींनी सांगितलं की ताबडतोब केले जातील. आज मुंबईवरनं इंजिनियर लोक सुद्धा आले होते. सकाळी 10 वाजता माझी गाडी घेतली, त्या तालुक्याचा जिल्ह्याचा नकाशा घेऊन गेले आणि महाराज MSRDC मार्फत एक मोठे 2 रस्ते आपण ह्या तालुक्यामध्ये मंजूर करतोय, जेणेकरून ही गावं एक 30-40 गावं एकत्र अशी जोडली जातील. अशाच पद्धतीचा हाही रस्ता या भागातून पुढे जाणाऱ्या गावाला जोडला जाईल. तोही रस्ता अत्यंत देखणा असा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता असेल. पाटकोलो पिनोरवरनं जर आपण आलो इथं तर आपण 10 मिनिटांमध्ये आपल्या या विहाराच्या ठिकाणी येऊ. आणि दर रविवारी तालुक्यातली माणसं, आपली समाजाची माणसं तर आवर्जून ह्या आपल्या वास्तूला भेट देतील. इथं आपली जी काय आपल्या समाजाची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सामील होतील. आणि माझ्या आया बहिणीला विनंती करतो, जाताना काही न्यायचं नाही. मला 2 मुले आहेत, हम 2 हमारे 2 आहेत. जाताना काय येत नाही, सारं काही इथंच ठेवून जायचं आहे. तुझं माझं म्हणायचं. आता भंतेजे म्हणले इथं काय पावती पुस्तक ठेवलंय, खिशात कोण हात घालत नाही. तिथं हातला नाही तर मग ती वर बी काय आपल्या येत नाही, कामाला येत नाही. आणि म्हणून तुम्ही जैन समाजामध्ये बघा, जैन समाजाची मंदिरं बघा. तिथं गावाला जातात तिथं जैन समाजाचं संगमरवरी असं मंदिर असतं. तिथला प्रत्येक व्यापारी तो जैन बांधव तिथं दान करतो आणि सुंदर असं एक मंदिर बांधतो.
आपल्याला तर बाबासाहेबांनी आरक्षण दिले, बाबासाहेबांमुळे फुकटच्या नोकऱ्या लागलेल्या आहेत, 2-2 लाख 3-3 लाख रुपये पगारी आपल्याला येत आहेत, 50,000पासून आपल्यातली माणसं पगारी घेत आहेत. आणि म्हणून एक समाजाच्या कामासाठी कुठेतरी खिशामध्ये हात घातला पाहिजे अशी कळकळीची विनंती मी समाज बांधवांना करतो. मी तर करतोय आमदार म्हणून माझं नैतिक कर्तव्य आहे, परंतु बाबासाहेबांचे लेकरू या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून माझं आद्य कर्तव्य आहे की या वास्तू उभा करत असताना ज्या वेळेला पुढची धम्म परिषद बंदेजी या इथं पार पडेल तेव्हा तुम्हाला माझे वाक्य आठवतील की खूप देखणी अशी जिल्ह्यामध्ये 1 नंबर अशी ही वास्तू इथं आपण उभा करतोय, जेणेकरून याचा फायदा या आपल्या समाजाला होईल. राहिला विषय आपण म्हणाला की आम्हाला भंतेजीसाठी 5 एकरची जमीन द्या. आज मी सर्व भंतेजींसमोर जाहीर करतो, आपण 5 एकर जमीन या सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दावर कुठेही पहा, त्याचं खरेदीसाठी किती पैसे लागतील तेवढे पैसे मी, माझी पत्नी, आमच्या स्वतःच्या कष्टातून जी काही रक्कम आहे ती त्या 5 एकरच्या जमिनीला दिली जाईल. आणि त्या 5 एकरची जमीन आपले जे भिक्षू आहेत त्या भिक्षू संघासाठी तुम्ही त्याचं उद्या खरेदी करा, मी उद्या पैसे पाठवून देतो. कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहेत म्हणून उद्या आमची लेकरं आहेत म्हणून बाबासाहेबांना दिलेला धर्म, त्या धर्मासाठी जीवाचं रान करायची आमची तयारी आहे. मी एवढंच बोलतो. आणि काय मला 2 मुले, दोन्ही माझ्या मुली 90-95% पास होते. 15 एकर जमीन आहे बंदेची. आम्हा माथा म्हाताऱ्याला काय लागणार आहे 15 एकर जमीन? सांगा किती खाऊन खाणार आहे सांगा. 40-50 गाय मसरा आहेत माझ्याकडे. म्हणून आज आपण जो ऐतिहासिक विजय प्राप्त केला तो याच्यासाठी केला की माझ्या दारामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला कधी मी खाली हात पाठवत नाही म्हणते. तो आरोग्यासाठी येऊ द्या, शिक्षणासाठी येऊ द्या, रस्त्या मागायला येऊ द्या, पाणी मागायला. जो माणूस माझ्या घरी आला, मी असेल माझी पत्नी असेल, जाताना त्याच्या चेहऱ्यावरती हास्य असतं. त्याचा चेहरा हसला तर मला सगळ्यात मोठं समाधान मिळतं. आता या तालुक्याचा नेता असा आहे की उताराला बुलेट बंद करतो पाटील, 4 किलोमीटर बुलेट फोडतोय. आपल्या करोडकरोड कधी मुदत नाही, फुकट कधी चाय पाजत नाही. त्यामुळे या मोहच्या जनतेने त्याला इथं 40-50 वर्षानंतर गाडून टाकलं आणि पुन्हा 25 वर्ष त्याला मुलकं बोल नको द्यायचं नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमच्या या सगळ्यांची गरज आहे. आणि हे पवित्र काम हे या पाटकोणमध्ये सिकंदर टाकळीमध्ये होणारं जे आपले भव्य दिव्य अशी इमारत आहे, या इमारतीमधून आपला समाज या धम्माच्या नावाखाली एकत्र यावा. जर धम्माच्या नावाखाली आपण जर एकत्र आलो तर आपला समाज बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता आपल्याला संघर्ष करावा लागणार नाही. आपण शिकलेलो आहोत, फक्त आपण संघटित व्हा. आणि संघटित होण्यासाठी एक व्यासपीठ व्हायला पाहिजे आणि ते व्यासपीठ आपल्याला धम्माच्या रूपानं बाबासाहेबांनी दिलेलं आहे. त्यामुळे सर्व मतभेद बाजूला ठेवून या पवित्र अशा इथं आलेल्या या आपल्या 2 एकर जमिनीवरती सुंदर असं भव्य दिव्य धम्माचं व्यासपीठ आपण उभा करूया. आणि आपला समाज, आपल्या बाबासाहेबांनी दिलेला धर्म आपल्याला यापुढं वाढवावा लागेल. आज आपण आहोत, उद्या आपली लेकरं अभिमानानं फिरली पाहिजेत, एवढं मी बोलतो. आणि भंतेजी आपण एक चांगला प्रारूप आराखडा तयार करा. मी समाज कल्याण मंत्री, आम्ही दोघं बसून समाज कल्याण खात्यातून सर्वात जास्त निधी देऊन लवकरच या कामाची आपण सुरुवात करतोय. आमदार फंडातला जो 25 लाखाचा जी चेक आहे त्याचं तुम्ही माझ्याकडे कधी बी या, मी ताबडतोब कलेक्टरला पत्र देतो. आणि इथं आपण तुम्हाला राहण्यासाठी एक चांगली अशी 25 लाखाची वास्तू उभी करा. आणि या भागाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळातून मी 50 लाख रुपये देऊन ताबडतोब आपल्या कार्यकर्त्याची, आपल्या आया बहिणींची मनं ह्या भागामध्ये रमली पाहिजे. मग त्याचंही सुशोभीकरणाचं काम आपण लवकर चालू करूया. आणि या पुढची दुसरी जी धम्म परिषद ही हितच होईल आणि याहीपेक्षा ती दिव्य आणि भव्य होईल, एवढं अभिवचन मात्र मी नक्की इथं देतो. आणि ह्या वास्तूचं काम करत असताना मी एक आपला सैनिक म्हणून, बाबासाहेबांचा सैनिक म्हणून कुठंही कमी पडणार नाही. तुम्ही जे समाज बांधव सांगताल, हा राजू खरे अर्ध्या रात्री फोन करा,
या धम्माच्या कामाला हजर असाल. मला यायला फक्त अर्धा तास लागतो पंढरपूरनं, त्यामुळे काळजी करू नका. आपण सर्व मोठ्या प्रमाणामध्ये समाज उपस्थित झाला, त्याबद्दल मी समाज बांधवांचं मनापासून आभार मानतो. आणि विशेष करून आमचं पोलीस डिपार्टमेंट सकाळपासून आपल्या बंदोबस्तासाठी हजर आहे, त्या पोलीस बांधवांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो. असंच सहकार्य या पुढच्या काळामध्ये आमच्या बरोबर ठेवा. एक आम्ही निजामी पाटीलकी संपवलेली आहे. एक 23 नोव्हेंबरला एक मोहोळा स्वातंत्र्याची पहाट आपण पाहतोय, आणि या स्वातंत्र्याची पहाट पाहत असताना बाबासाहेबांचं संविधान जसं आमच्या हातात आहे तसं ते संविधान पोलीस डिपार्टमेंटच्या हातात सुद्धा आहे. आज नवा अधिकारी हजर झाला, त्यांचा मला फोन आला, त्यांनाही मी तेच सांगितलं की संविधानाप्रमाणे काम झालं पाहिजे. संविधानाप्रमाणे काम झालं तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत, संविधानाप्रमाणे काम नाही झालं तर आम्ही विधानसभेत तुमच्या विरोधात आहोत, रस्त्यावरती सुद्धा तुमच्या विरोधात. कारण बाबासाहेबांचा कायदा टिकणं ही काळाची गरज आहे. तर बाबासाहेबांचा कायदा टिकला तर रात्री 12 वाजता आमच्या आया बहिणी रस्त्यावरनं फिरतील. जर बाबासाहेबांचा कायदा टिकला नाही तर मग हा अहंकार माजेल, आणि तो अहंकार माजू जर द्यायचा नसेल तर आपल्याला संविधानाप्रमाणे काम करावं लागेल. आणि ही सर्वांची जबाबदारी समाज बांधव म्हणून तुमची सगळ्यात मोठी आहे की आपल्या बापानं बनवून दिलेलं संविधान बदलता कामा नये. त्याच्यासाठी आपल्या भले जीवाची व्यथा झाली तरी बी चालेल. आपण उपस्थित राहिलात या मोठ्या एक सोहळ्यासाठी. अत्यंत देखणा असा सोहळा बनतेज आपण केला. आपण मराठवाड्याच्या भूमीतून आलो. मराठवाड्यामध्ये धम्माचं काम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, त्या प्रमाणात आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम नव्हतं. त्याची सुरुवात आपण सिकंदर टाकळीमधून केली. त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ही वास्तू पूर्ण करण्यासाठी बनतेजी आपल्याला जे जे लागेल ते हा राजू खरे, तृप्ती खरे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भीम, नमो बुद्धाय.